शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यासाठी पुण्यातील पुणे स्टेशनजवळ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या परिसरात झाली आहे. आता जर आपण पाहिलं तर आता देखील अनेक अनुयायी जे आहेत ते येत आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण परिसरात जे आहे ते अभिवादन केलं जात आहे. आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तर त्या पुतळ्याला देखील पुतळ्याच्या बाजूला देखील हारांचा जो आहे तो मोठा आरास जी आहे ती लावण्यात आलेली आहे. त्यासोबतच या संपूर्ण परिसरात सकाळपासूनच गाण्यांचे संगीताचे जे कार्यक्रम आहेत ते देखील होत आहेत आणि अनेक राजकीय नेते असतील त्यासोबतच पोलीस असेल त्यांच्याकडून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे. अभिवादन जे आहे ते सुरुवातीला आत आल्यानंतर हे अनुयायी जे आहेत ते बुद्धवंदना करतात आणि ही बुद्धवंदना झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात आणि त्यानंतर पुढे आल्यावर इथे आपण जर पाहिलं तर इकडे मेणबत्ती जी आहे ती जाळली जाते आणि एक अभिवादन जे आहे श्रद्धांजली जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिली जाते. 68वा महापरिनिर्वाण दिन जो आहे तो आज देशभरात साजरा केला जातोय आणि एकूणच रक्तदान शिबिर वगैरे असेल तर असे विविध शिबिरं जी आहेत ती देखील या परिसरात आज सकाळपासून राबवली जात आहेत. राज्यभरातून जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यासोबतच पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्याकडून देखील संसद भवनात असणारा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे देखील त्यांच्याकडून अभिवादन केलं जाणार आहे आणि एकूणच अशा प्रकारे संपूर्ण देशभरात जे आहे ते अभिवादन असं केलं जातं. 68वा महापरिनिर्वाण दिन जो आहे तो आज साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता आणि तेव्हापासून संपूर्ण देशात आपण जर पाहिलं तर महापरिनिर्वाण दिन जो आहे तो साजरा केला जातो. नारायणपूर आहे.